समता नागरी सहकारी पतसंस्थेत ही महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य अशी पतसंस्था आहे. गेल्या 40 वर्षांपासून समता नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार हे अगदी पारदर्शीपणे हा सगळा कामकाज समता पतसंस्था चालू आहे. जवळजवळ आत्ताच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये समताच्या जवळजवळ 11,1100 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा समताने पार केला आहे. 2,000 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार समताने, व्यवसायाचा टप्पाही समताने पार केलेला आहे. अशी एक महाराष्ट्रामधली एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून समता गेल्या 40 वर्षांपासून काम करत आहे. आणि या संस्थेवर सध्या जे सध्या जे काही कॅप्टन खरात यांचं जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या याच्यावरचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रात देशात चालू आहे, तर समतावरही काही प्रमाणात आरोप हे मीडियाकडून करण्यात येत आहेत किंवा सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहेत. पोलिसांकडून असे कुठलेही आरोप करण्यात आलेले नाही. याचाच खुलासा करण्याकरता आपण खरं ते आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. समता पतसंस्थेला गेल्या 31 मार्च रोजी 4-5 दिवसापूर्वीच पोलीस स्टेशनमधून पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये काही खातेदारांची इन्क्वायरी पोलिसांनी करायला सांगितली. त्याची काही माहिती पोलिसांनी आम्हाला मागवली आणि मग त्या खातेदारांची इन्क्वायरी सगळी माहिती घेतली असता आमच्या असं लक्षात आलं की समतामध्ये सुद्धा अशोक खरात यांचे अकाउंट आहेत. समतामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख सभासद आहेत, 1 ते 1.25 लाख ग्राहक समतामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहक, आपल्याकडं कोण ग्राहक आहे हे आम्हाला एका ठिकाणी बसून एक्झॅक्ट सांगता येत नसतं. त्यामुळे खरातचे अकाउंट आमच्याकडे आहेत हे सुद्धा आम्हाला त्याच दिवशी लक्षात आलं. आणि पोलिसांनी जी काही माहिती मागवली होती ती अगदी पुढच्या 2 तासामध्ये आम्ही सर्व माहिती पोलिसांकडे पोहोच केली. त्याच्यानंतरही पोलिसांचं दुसरं पत्र आलं, अजून काही माहिती त्यांनी मागवली, ती पूर्णपणे माहिती पोलिसांना आम्ही पोहोच केलेली आहे. म्हणजे पोलिसांच्या कामकाजामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही समता पतसंस्थेने ठेवलेली आहे. कारण की सर्व कामकाज हे पारदर्शी पद्धतीने पार पडतं समतामध्ये, त्यामुळे कुठलेही लपवायचं झाकायचा हा विषय समतामध्ये नाही. ही जे काही खाती अशोक खरात यांची खाती आमच्याकडे ओपन झाली, तर अशोक खरात आणि यांच्या परिवाराची साधारणतः 4 खाती, म्हणजे अशोक खरात, त्यांची पत्नी, त्यांचे मुलगा मुलगी यांचे 4 खाते तर समतामध्ये आहेतच. याच्या व्यतिरिक्त आम्हाला पोलिसांनी जी माहिती मागवलेली होती की बुवा अशोक खरात नॉमिनी असेल, वारसदार असेल, असे किती खाते तुमच्याकडे आहेत, त्याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे. साधारणतः जवळजवळ एक 70 ते 72 खाती ही अशोक खरात ज्याला नॉमिनी आहे अशा पद्धतीची खाती समतामध्ये आहेत. पण या सर्व खात्यांची KYCची पूर्तता सहकार खात्यांनी जी काय पतसंस्था चालकांना, बँकिंग चालकांना जी काही निर्बंध हरवून दिलेले आहेत, शासनाने जी काही निर्बंध हरवून दिलेले आहेत, त्याप्रमाणे जे काही KYC करायचं बंधन पतसंस्थांवर आहे तशी पूर्णपणे KYC ही खातेदारांची, हे खाते 2021 मध्ये झालेले आहेत आणि तेव्हाच हे खाते करतानाच KYC पूर्ण आपण करून घेतलेली आहे. या सर्व खात्यांचं मध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत हे व्यवहार सुद्धा पूर्णपणे कायदेशीर नियमाप्रमाणे हे सगळे व्यवहार झालेले आहेत. याच्यामध्ये कुठेही बनावट खाते उघडले किंवा चुकीचे व्यवहार, आर्थिक व्यवहार केले असं कुठेही समता पतसंस्थेमध्ये घडलेलं नाही. सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करूनच त्या खात्यांमध्ये व्यवहार आतापर्यंत झालेले आहेत. आणि गेल्या जानेवारी 26 या महिन्यामध्ये या सर्व खाते, या खात्यांमधला जो बॅलन्स आहे तो त्या सर्व खातेदारांनी विड्रॉल केलेला आहे. आजच्या मितीला त्या खात्यांना, अशोक खरात परिवाराचे खाते जर सोडले तर इतर खात्यांना काही फार मोठ्या प्रमाणात बॅलन्स शिल्लक नाही आहे. खरात यांच्या परिवाराचा जो काही बॅलन्स आहे साधारणतः 30 ते 35 लाखाच्या आसपासची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आहेत. पोलिसांच्या सृष्टीनुसार ही सर्व खाते आम्ही फ्रीज केलेली आहेत. त्या खात्यांवर पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठलेही व्यवहार इथून पुढे भविष्यात करता येणार नाही आहेत. जी काही माहिती मीडियामध्ये सगळीकडे जात आहे ही माहिती कुठेतरी मीडिया नेहमीच पोलिसांना मदत करत असतं कुठल्याही गुन्ह्याच्या तपासा करतात, परंतु त्या बातम्यांची मदत पण होते. परंतु समता ही एक आर्थिक संस्था आहे. हिच्याबाबत जर काही चुकीच्या किंवा विपर्यास्त बातम्या जर मीडियामध्ये गेल्या तर त्याचा परिणाम समताच्या लाखो ठेवीदारांना होऊ शकतो आणि तो व्हायला नको. म्हणून आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेण्याची भूमिका, हे समताची काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझी मीडियाला आणि लोकांना एकच विनंती आहे, कृपया या बाबतीतल्या चुकीच्या अफवा ज्या आहेत ह्या कोणी पसरू नये. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या निश्चित पोलिसांच्या मार्फत जनतेसमोर येतील. जे काही पोलीस माहिती मागवत आहेत याची पूर्ण माहिती संस्थेच्या मार्फत दिली जात आहे. परंतु विनाकारण कोट्यवधी रुपयाचे व्यवहार झाले, 100 कोटी रुपयाचे व्यवहार झाले, असे काय आम्हाला बातम्या ऐकायला मिळतात. निश्चित तसं काही नाही आहेत. व्यवहार झालेले आहेत, नियमित व्यवहार झालेले आहेत. हे व्यवहार साधारणतः 10 ते 15 कोटीच्या आसपासचे व्यवहार आहेत. म्हणजे एकूण 15 कोटी रुपयांचे हे व्यवहार आहेत. हे कुठेही 100 कोटी, 125 कोटी असे व्यवहार नाहीत. त्याच्यामुळं
उगाच काहीतरी आकडे आपण मोठे करून लोकांनी पुढं नेऊ नये अशी आमची एक इच्छा आहे. आम्ही एक बँकिंग सल्लागार आहेत, बँकिंग तज्ज्ञ आहेत, त्यांचा आम्ही या विषयावर सल्ला घेतला की हे काय प्रोसेस असते. त्यांनी आमच्याकडे येऊन सगळी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही खाते ओपन केलेले आहेत त्याची पूर्णपणे KYC त्याचे जे काही निकष आहेत हे तुम्ही पूर्ण केलेले आहेत. त्यात काही कुठे दुसरे आडकाठी नाही. आम्ही आमच्या CA ऑडिटर त्यांच्याकडून सुद्धा संस्थेचं ऑडिट करून घेतो आवडतो या खात्यांपुरतं, आणि आमचंही समाधान व्हावं की कुठं काही चुकीची गोष्ट घडलेली आहे का म्हणून आम्ही सगळं तपासणी केली. कुठंही काही चुकीचं घडलेलं नाही. जे काही नियमित प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणेच हे सर्व खाते ओपन झालेले आहेत आणि त्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन त्या हिशोबाने पूर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये जे काही वारस नोंदीचा विषय बऱ्याच ठिकाणी चर्चा जातो की एकाच खात्याने एवढे वारस कसे काय. आता काय असतं की एखाद्या व्यक्ती जर खाते ओपन करण्याकरता आला आणि त्या खातेदारानेच आम्हाला सांगितलेलं असेल की माझ्या खात्याला अमुक अमुक व्यक्ती वारस राहील, तर त्याला आम्हाला ठेवणं बंधनकारक आहे. कारण खातेदाराची परवानगी आहे, खाते ओपन करायचे अधिकार त्याला आहेत. फक्त KYC पूर्ण करून घ्यायचे विषय आहेत ती आम्ही पूर्ण करून घेतली आणि खातेदारांच्या सूचनेनुसारच त्या नॉमिनीचं नाव त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही कुठं काही गैर वगैरे असा विषय काही नाही. त्याच्यात जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, जे काही पैसे त्यांनी भरले आहेत, जे काही पैसे त्यांनी काढलेले आहेत, या सगळे कायदेशीररित्या त्यांचे विड्रॉल स्लिपर्स आहे आमच्याकडे आहेत. बरेचसे खाते हे ऑनलाईन बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातही कुठे काही अडचणीचा भाग नाही. खाते ओपन करताना समोरचा माणूस कोण आहे काय आहे ह्याची आपण KYC नुसार पूर्तता करतो. तो माणूस त्यावेळेस चांगला होता, तो माणूस कोण आहे याची पूर्ण कोणाला काही कल्पना नव्हती. अचानक त्या माणसाचे सगळे अवगुण आपल्या सगळ्यांसमोर आले आणि सगळेच महाराष्ट्र पूर्णपणे हादरला गेला. निश्चित आम्ही सुद्धा त्याचा हादरलो गेलेलो आहोत की असे काही व्यवहार काही लोक करू शकतात. त्यामुळं एक सामान्य सभासद जसा असतो तसा तो सभासद म्हणून आमच्याकडे होता. त्यानंतर आमच्याकडे ग्राहक म्हणून आमच्याकडे व्यवहार केलेले आहेत. तर हीच माहिती आपल्या मार्फत आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद. साखरकरांच्या बहिणीच्या खात्यावरून जे कोट्यवधीचे ट्रान्झॅक्शन झाले ते किती आहे? तर हा इथला बराचसा विषय जो आहे आम्हाला पोलिसांनी गोपनीय त्यांचा तपास व्यवस्थित व्हावा म्हणून गोपनीय ठेवण्याकरता आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक खातेदाराचं नाव आम्हाला सांगता येणार नाही. आता फक्त अशोक खरदविषयीच फक्त आता अशोक खरदविषयी माहिती सांगतो कारण तो व्यक्ती तिथे आतमध्ये आहे. ते साखरकरांचं खाते का आपल्या पतसंस्थेमध्ये? दीपाली चाकणकर नावाने खातं पतसंस्थेमध्ये आहे. त्याच्यामध्ये काही व्यवहार झालेले आहेत. खराच्या काही ठेवी का आपल्याकडे? खऱ्याच्या साधारण 30-1 लाख रुपयांच्या ठेवी आमच्याकडे सध्याच्या स्थितीला आहेत. व्यक्तिगत खरात आणि त्याचा परिवार अशी किती खाते आपल्याकडे? जो 47 खाते जशी आहेत की ज्याला खरात नॉमिनी आहे. 47 खाते आहेत. खरात आणि तुमच्या फॅमिलीचा काही संबंध आलाय? नाही, कधीच काही संबंध आलेला नाही. खरातांचे जेवढे जे खाते आहेत त्याच्याबद्दलची पूर्ण अमाऊंट जी आहे ती किती आहे जे त्या खात्याला नॉमिनी आहे त्याबद्दल, म्हणजे आतापर्यंत आपल्या बँकेमध्ये त्याचे किती रुपयांचे व्यवहार आहे ते झाले असेल? साधारणतः 15 कोटी रुपयांचे व्यवहार त्या खात्यांमधून झालेले आहेत. 15 कोटीचे व्यवहार म्हणजे कसं की ते सुद्धा 10 रुपये ठेवले 10 रुपये काढले म्हणजे हे आले 20 रुपये असे 15 कोटी रुपयांचे साधारणतः व्यवहार आमच्याकडे आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांनी जे खातं आपल्याकडे ओपन केलेले होते ते फक्त पैसे येण्यासाठी आणि काढण्यासाठी असंही सांगतो? नाही, पैसे यासाठी काढण्यासाठी नाही. त्यांच्या ठेवी आमच्याकडे होत्या. त्याचे काही पैशांना होते हे ठेव स्वरूपामध्ये होते. त्या मुदत ठेवीनुसार त्यांनी ठेवलेले होते. मुदत ठेवीची मुदत संपली त्यांनी पैसे काढून ठेवले. काही ठेवी काही पावत्या रिन्यू केल्या, बाकीचे पैसे तसेच ठेवले. सभासदांना वार्षिक अहवाल आपण समता पतसंस्थेची प्रत्येक वर्षी जनरल मिटिंग होती. त्या जनरल मिटिंगच्या वेळेस पूर्णपणे अहवाल प्रसिद्ध केला जातो आणि त्याची पूर्णपणे माहिती सर्व सभासदांना दिली जाते. या धर्तीवर काकासाहेब काम करतात त्यामुळे कुठल्याही ठिकाणी काका तसे सहसा जात नाहीत. त्याच्यामुळं यांच्याकडे जायचा काही संबंध असा येत नाही. प्रश्न असा येतो की एखादी व्यक्ती अनेक खात्यांना जेव्हा वारसदार होते तेव्हा तुम्हाला व्यवस्थापक म्हणून संशय कधी आला नाही? आणि असंख्य खात्यांमध्ये एकच मोबाईल नंबर असतो सगळ्यांसाठी, ही संशयास्पद वाटलं नाही का तुम्हाला? ज्यावेळेस प्रत्येक संस्था ज्यावेळेस काम करते, आता समतामध्ये सुद्धा लाखो सभासद आहेत, लाखो ग्राहक समतामध्ये आहेत, त्याचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार रोज होत असतात. प्रत्येक खातं काय आपल्याला चेक करणं आपल्याकडून होत नसतं, पण त्याच्यामध्ये जर काही चुकीचे व्यवहार झाले तर निश्चित आमच्याकडे ऑडिट कंट्रोल रूम आहे, त्यात आम्हाला लगेच अलर्ट येतो. आता खात्यांना नॉमिनी राहणं, अनेक खात्यांना नॉमिनी राहणं हे कुठं कायद्याने कुठं सांगितलेलं नाही की माणूस राहू शकत नाही. तर खातेदाराची परवानगी असेल
की मला या माणसाला इथं नॉमिनी ठेवा, असं सगळ्या खात्याने सांगितलं तर आम्ही ठेवू शकतो. त्याच्यामुळे त्यात अनियमितता कुठं नव्हती किंवा बेकायदेशीर असं कुठंही काय काम नव्हतं. जर ते बेकायदेशीर काही असतं तर निश्चित आम्हाला त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेतली असती. खातेदाराची इच्छा असली नाही आणि नाही तसं नाही, पण एकच मोबाईल नंबर येतो, एकच व्यक्ती येतो, हे थोडंसं आश्चर्यकारक वाटत. एक नाही, साधारण 4 ते 5 त्यांचे नंबर त्याच्यामध्ये होते. निश्चित ते 4 ते 5 नंबर त्यात 5 जे काय 30-40 अकाउंट आहेत त्या 30 अकाउंट डिवाइड करून होते. परंतु खातेदाराने जर त्याचा फॉर्म, आमचा अकाउंट ओपनिंग फॉर्म असतो, त्या अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये जर खातेदाराने स्वतःच त्याचा नंबर लिहून दिलेला असेल त्या व्यक्तीचा आणि खाली नॉमिनी म्हणून त्याचंच नाव लिहून दिलेलं असेल तर आम्ही सुद्धा तेच नाव ठेवणार जर खातेदारी इच्छा असेल तर. असे किती खाते असतील अजून 40-50च्या वर नॉमिनी एकच माणूस असेल असे आहे का असे? नाही, असे काही अजून खाते आम्हाला निदर्शनास आलेले नाहीत. म्हणजे खरंच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कोणत्या व्यक्तीचे आहे का असे का? त्याला इतके नॉमिनी आहे जास्त आज तुम्ही शोधले? नाही, असे ते काही खाते अजून आमच्या निदर्शनास आलेले नाही. इतरही काही याच्यावर खाली जी पोलीस प्रशासनाने जी आपल्याकडे माहिती मागितली होती ती आपण पुरवली, त्याच्यावरती त्यांच्याकडनं परत काही रिपोर्ट आला का आपल्याला? पोलीस प्रशासनाने आम्हाला 2 वेळेस पत्र पाठवले. दोन्ही वेळेस त्यांनी जी माहिती मागवली ती आम्ही त्यांना पोहोच केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून पोलिसांचा आपल्या परत काही मागणी केलेली नाही. नाही भैया, हे सगळं जे वातावरण निर्माण झालं त्या समताचं नाव पुढे येतं आणि अशा पद्धतीने एकाच व्यक्तीच्या नावे जेव्हा एवढा व्यवहार होतो, एकच व्यक्ती वारसदार दिसतो, एकाच व्यक्तीचा फोन नंबर येतो, याच्यात तुम्हाला काय वाटतं हे सगळे योग्य आहे का? असंच बाकीच्या पद्धतीने काम करावं असं वाटतं का? मग नाही, निश्चित तसं म्हणता येणार नाही. परंतु कायदेशीरदृष्ट्या जर सगळ्या गोष्टी योग्य असतील तर त्या हिशोबाने कामं केलं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जर कायद्यामध्ये जर कुठं तरतूद असेल आणि ती जर नाही पाळली गेली तर तसं ते काम करणं अनियमित होईल. मग असं अनियमित काम कुठल्याही पतसंस्थेने करू नये. आणि समजा असे कामं कुठेही करत नाही. त्याच्यामुळे ह्यात कुठेही अनियमितता किंवा बेकायदेशीरपणा झालेला नाही. हा फक्त आता विषय अशोक खरात यांचा एवढा विषय मोठा वाढला गेला म्हणून हा विषय एकदम सगळ्यांच्या समोर आला. तर त्याच्या पहिले सगळ्यांचे व्यवहार अगदी 7 दिवस चालू होते. हां, याच्यामध्ये कुठं काही कारण मॅक्झिमम अमाऊंट जी आलेली आहे ही ट्रान्सफरने आलेली आहे. ऑनलाईन ट्रान्सफरने पैसे आलेले आहेत, आपण म्हणून ट्रान्सफर पैसे झालेले आहेत. त्याच्यामध्ये शंकाचं काही कारण नाही. जर नियमाच्या बाहेर कुठं जर पैशाचं वाटप संस्थेतून पैसे गेले असते तर ते शंका येणं साहजिक होतं. परंतु यात जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे पूर्णपणे नियमांना धरून आहे. खरंच तो प्रश्न निर्माण होतो की आता जे कळतं की 10वी पास नापास काहीतरी माणूस आहे तो, परंतु एवढे सिस्टमॅटिक त्यांनी सगळे व्यवहार केलेले आहेत की ते माणूस कुठेही अडकू शकत नाही. अशा पद्धतीचे व्यवहार त्या माणसाने पूर्णपणे केलेले आहेत.